नमस्कार. आज मी इमॅन्युअल कांट नावाचा जो जगप्रसिद्ध तत्वज्ञानी थिंकर फिलॉसॉफर आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलणार आहे. आज आहे एप्रिल 18. त्याच्याबद्दल बोलण्याचं कारण असं की एप्रिल 22, 1724 त्याचा जन्मदिन आहे. 18व्या शतकात जन्माला आलेलं आहे एक वादळ आहे. त्यानं पाश्चात्य तत्वज्ञान जे काही चालू होतं ते कांटने त्याचं जे काही स्वरूप होतं त्याचं एकदम कायापालट करून टाकली. आणि त्यानंतर कांटच्या नंतर जे तत्वज्ञान रुजू झालं त्याने जगामध्ये प्रचंड फरक पडला. आपल्या दृष्टिकोनातनं मला जे एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत त्या की हा इमॅन्युअल कांट म्हणजे पाश्चात्य शंकराचार्य, आदि शंकराचार्य. जसं शंकराचार्यांनी काही मूलभूत बदल घडवून आणले त्याचप्रमाणे कांटनी देखील असे अद्भुत आणि विलक्षण असे बदल घडवून आणले. त्याच्यापैकी एक दोन चार मी सांगणार आहे आज. प्रथम म्हणजे इमॅन्युअल कांट हे थोडस बॅकग्राऊंड म्हणून प्रशियामध्ये जन्माला होता. रशिया नाही, प्रशिया. आज त्याचे चार तुकडे झालेले आहेत किंवा जास्ती पण असतील एखाद्या वेळेस, पण बहुतेक चार झालेत. आणि हा जिथं जन्माला आला इमॅन्युअल कांट ते तो भाग आज रशियामध्ये आहे. परंतु तो जर्मन बोलत असे आणि त्यामुळे त्याचं काम जे आहे ते जर्मनमध्ये आहे. त्याचं जसं भगवान आदि शंकराचार्यांनी भरपूर काम केलेले त्याचप्रमाणे इमॅन्युअल कांटने पण भरपूर काम केलं. पण एखादा आपण त्यांचं काम एखादं जर असं वर धरून पाहायचं असेल आपल्याला तर आदि शंकराचार्यांचं जे ब्रह्मसूत्राचे जे प्रस्तावना आहे त्याच्यात त्यांचं अध्यास भाष्य आहे हे अत्यंत विलक्षण असं आहे. म्हणजे प्रथम अर्थात त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की एखादा हिंदू माणूस जेव्हा कांटचा अभ्यास करेल, विशेषतः जो वेदांताचा बॅकग्राऊंड घेऊन येतो, त्याच्या वेदांताच्या पार्श्वभूमीवर ह्यातल्या काही काही गोष्टी ज्या तशा अवघड आहेत समजायला, त्या आपल्याला वेदांताच्या पार्श्वभूमीवर त्या मानाने सोप्या जातात. त्या मानाने तसं भगवान आदि शंकराचार्यांनी जे त्यांचा अध्यास भाष्य आहे हे म्हणजे दोघांचं जर आपण कम्पेअर केलं तर त्या मानाने जरासं सोपं वाटतंय समजून घ्यायला. कांटचं खूप वृक्ष ड्राय अवघड आहे समजून घ्यायला. पण मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की शंकराचार्यांनी दिलेलं हे इतकं विलक्षण होतं की त्याच्यामध्ये तुम्हाला जर प्रथम तुम्ही वाचत असाल त्याच्यामध्ये काहीही असं माझ्यावर विश्वास ठेवा किंवा दैवी किंवा कुठल्या तरी परलोक शक्ती वगैरे यातलं काही काही नाही. आपल्या जीवनातले रोजचे अनुभव घेऊन त्यांनी असं काहीतरी विलक्षण आपल्याला सांगितलंय की शहारा येतो वाचताना. जसं जसं कळायला लागतं की काय सांगतायत ते. आणि म्हणजे एक वेळ अशी येते की एखादा माणूस जणू काय एखाद्या माणसाने आपल्याला सांगावं, अरे हे पाच बोटं जी आहेत ना ही तुझीच आहेत बरं का, असं सांगितल्यासारखं वाटतं. काय माझी आहेत असा अनुभव आपल्याला जो येतो. असं कांटचं जे पुस्तक आहे, कांटचं जे त्याने बरंच काम केलंय, पण जे जगप्रसिद्ध काम आहे त्याचं नाव आहे द क्रिटिक ऑफ प्युअर रिझन. बऱ्याच लोकांना माहिती असेल, जगप्रसिद्ध आहे.
जसं अध्यास भाषा प्रसिद्ध आहे तसं हे पण प्रसिद्ध आहे. आणि ह्यामध्ये त्यांनी त्या काळचे जे ह्यूम वगैरे असे जे त्यावेळेचे तत्वज्ञानी होते त्यांचं जे म्हणणं होतं ते खोडून काढलं. त्याला असा मोठा तडा झाला, तडा दिला त्यांनी. आणि त्याचं जे म्हणणं होतं ते आता थोडक्यात आपण बघणार आहोत. ते मला कल्पना नाही किंवा कुठं असं लिहिलेलं गेलेलं नाहीये की इमॅन्युअल कांटला कल्पना होती हिंदू फिलॉसॉफीची वगैरे. त्यामुळे बहुधा त्याला माहिती नसावं. पण त्यांनी जे काही सांगितलंय ते आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लिहिलेलं आहे त्याच्या खूप जवळ येतं. अशी एक विलक्षण गोष्ट आहे ते कम्पेअर करायला. तर एक दोन चार गोष्टी त्याच्या ज्या त्याचा जो पाया आहे क्रिटिक ऑफ प्युअर रिझन मधला, त्या मला इथं नमूद कराव्या अशा वाटतात. ज्याने ऐकणाऱ्यांना मजा वाटेल की हे कसं साम्य आहे त्याचं आणि आपल्या ऋषीमुनींच्या थिंकिंगचं. म्हणजे कांट देखील ऋषीच होता एक, जे इमानाचार्य असं त्याला म्हणता आलं असतं किंवा कांट महाराज असं म्हटलं असतं इथं असलं असतं तर तो एखाद वेळेस. तर त्याच्यापर्यंत जोपर्यंत कांटने हे प्रस्ताव मांडले नाहीत तोपर्यंत ज्ञान जे आहे ते आपल्याला बाहेरनं मिळतं असं एक समज होता. अशी एक म्हणजे समज म्हणण्यापेक्षा तत्वज्ञानाचा तो पाया होता त्यावेळेला. आणि ते खूप स्वाभाविक वाटत होतं. त्याच्यात तसं काय चुकीचं वाटत नव्हतं की बाबा आपल्याला एखाद्या फुलाचं ज्ञान झालं. तर ते कसं झालं? अर्थातच फुल बाहेर आहे, आपल्या जवळ नाही आहे. आणि त्यामुळे त्या फुलाचा आपण अभ्यास केला आणि त्यातनं आपल्याला त्या फुलाचं ज्ञान झालं. म्हणजे बाहेरचं जगातनं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं असा एक विचार होता. तो कांटने खोडून काढला. त्याचा एक जसं आपल्या वेदांतामध्ये काही महावाक्य आहेत किंवा इतर महत्वाची वाक्य आहेत तसं क्रिटिक ऑफ प्युअर रिझन मध्ये ते आहे जर्मनमध्ये आणि त्याचं ट्रान्सलेशन सगळ्या भाषांमध्ये झालेलं आहे. इंग्रजीमध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये काही काही जी भाषांतर आहेत ती जरा थोडीशी वेगळी आहेत. पण मूळ अर्क जो आहे तो कळतो आपल्याला. तर हे त्यातलं एक प्रसिद्ध हम्म, हे वाक्य सांगण्याआधी त्याची एक जी एक फरक आहे त्यातनी त्यांनी जो सांगितलेला ज्ञानामधला, की एक बाहेरचं जग आहे आणि एक आतलं जग आहे. दोन वेगळे असं तो म्हणतो. आणि त्याची नावं जी आहेत ती फिनॉमेनन आणि न्यूमॅनन अशी नावं आहेत. आणि त्याला जसं आयझॅक न्यूटनने त्या जसं शोध लावला आणि एक इक्वेशन मांडलं, F=ma, अशा प्रकारचं कांटला वाटत होतं की आपण सिद्धांत एथिक्समध्ये मोरॅलिटीमध्ये मांडता येऊ शकतो का. असं त्याचा एक प्रयत्न होता आणि त्याच्यात त्याला तसं बऱ्यापैकी यश मिळालं असं आपण म्हणायला हरकत नाही. असो, तर त्याचं जे वाक्य आहे दोन चार पटले एक वाक्य आहे की नॉलेज इज अ सिंथेटिक जजमेंट अ प्रायरी, असं एक वाक्य आहे त्याचं. तर त्याच्यात जो महत्वाचा ह्याच्यामध्ये जो शब्द आहे तो म्हणजे अप्रायरी. म्हणजे काय की प्रायर आणि पोस्ट हे दोन, आधी आणि नंतर. आतापर्यंत असा समज होता की अपोस्टेरियर आहे, म्हणजे बाहेरचं जग आहे त्याच्यानंतर आपल्याला ज्ञान होतं. तर काय म्हटलं तसं नाही आहे. हे ज्ञान जे आहे ते आतमध्येच असतं आपल्या आणि ते व्यक्त होत असतं. हे बरोबर आपलं उपनिषदात ते विचार आहे त्याप्रमाणेच हे वाक्य वाटतं. केनोपनिषद मी आता काही दिवस त्याचे हे घेतलेले आहे. म्हणजे अनेक उपनिषद आहे, केनोपनिषद म्हणायचं कारण असं आहे की हे त्याच्या जवळ येतं. त्याच्यामध्ये हाच मुद्दा अभ्यास केला गेलेला आहे. आणि अजून एक त्याचं खूप प्रसिद्ध असं वाक्य आहे की परसेप्शन विदाउट कन्सेप्शन इज ब्लाइंड. आता मी म्हटलं तसं हे वेगळ्या वेगळ्या प्रकारे ट्रान्सलेशन्स मध्ये थोडा आहे त्याच्यामध्ये फरक. पण मुद्दा असा आहे की जे
ज्ञानेंद्रिय आहेत त्याच्यामधनं आलेलं ज्ञान हे ज्ञान जे आहे ते खरं ज्ञान नाही. वेदांतामध्ये जे सांगितलं गेलंय की ज्ञानाचं अधिष्ठान हे चैतन्यामध्ये आहे. हे जे मूळ चैत वेदांताचा मुद्दा आहे तोच हा अशा प्रकारे मांडलेला आपल्याला दिसतो. कारण की परसेप्शन हे दिसणं किंवा ज्ञानेंद्रियामार्फत जे येतं परसेप्शन विदाउट कन्सेप्शन त्या आतमध्ये त्याचं काहीतरी असलं पाहिजे. नुसतं डोळा उघडा ठेवून आपल्याला दिसत नाही. आतमध्ये काहीतरी एक शक्ती आहे, ताकद आहे. आणि ही जी ताकद आहे त्याला तो कांट म्हणतो की जेव्हा हे ज्ञानेंद्रियामधनं ज्ञान आतमध्ये जातो तेव्हा तिथे काहीतरी होतं तिथं आणि त्याला वेगळ्या वेगळ्या प्रकार खूप डीप मध्ये जाऊन त्याने हे सगळं सांगितलंय. पण त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट विचार विचारशक्ती तयार होते आणि तिथे आपल्याला खरं काय ते कळतं. आणि म्हणून ह्याच अर्थाचा अजून एक वाक्य पण प्रसिद्ध आहे की इंट्युशन विदाउट कॉन्सेप्ट इज ब्लाइंड. समार्थ आहेत हे दोन्ही वाक्य. तर हे जे आपल्याला ज्ञान मिळतं कळतं समजतं हे कशामुळे समजतं तर आपण काहीतरी तर्क विचार करतो विचार मांडतो आणि त्याला निरनिराळ्या प्रकारे आपण ते वापरून घेतो. आणि शेवटी एक वेळ येते की ह्या कुठल्याही गोष्टीची गरज नसताना या कुठल्याही गोष्टीचं अस्तित्व नसताना आपल्याला ज्ञान होतं. ह्या गोष्टीला तो प्युअर रिझन असं म्हणतो. रिझन नुसतं नाही, रिझन भरपूर आहे, प्युअर रिझन. आणि ह्याला आणखीन काय काय शब्द असतील पण ह्याला जर आपण वेदांतामधला जर आपण शब्द बघितला तर तो म्हणजे चैतन्य किंवा सच्चिदानंद असा त्याचा समानार्थी असा शब्द आपल्याला बघायला मिळेल. तर इमॅन्युअल कांटने हे जे विचार मांडले हा जो विचार केला हे फार मोठी विलक्षण गोष्ट आहे. त्याला काहीही कुठलाही आधार नसताना आधार इन द सेन्स की त्याला असं उपनिषद वगैरे वाचलेला अभ्यास वगैरे काय केलेला माणूस नसावा तो. ते त्यांनी आपलं त्यावेळेचे जे जग होतं त्याचा अभ्यास केला, न्यूटनचा अभ्यास केला आणि त्यातनं आलेले त्याचे सगळे हे सगळे विचार आहेत ते. तर त्यांनी जो अजून एक त्याचा जो प्रसिद्ध असं त्याचा एक विचार आहे जो आपण आता चैतन्य म्हणू तो तो ज्याला प्युअर रिझन म्हणतो की कन्स्ट्रक्टिंग कॉस्मॉस आउट ऑफ केऑस. की इतके प्रचंड प्रमाणात आपल्यावरती वर्षाव होत असतो ज्ञानेंद्रियांवरती बाहेरच्या जगात आणि त्यातनं बरोबर आपण अर्थ त्यातनं काढून घेतो. हे कसं काय होतं हे बाबा कसं काय शक्य होतं त्याला तो प्युअर रिझन असं म्हणतो तो. आणि म्हणून त्याच्या पुस्तकाचं नावच की ही जी विचाराची शक्ती आहे पण चैतन्य म्हणून त्याला त्याची शहानिशा असं त्या पुस्तकाचं आपण नाव म्हणू शकू आपण त्याचं. आता हे त्यांनी ज्या काळी हे सगळं केलं त्या काळी दोन तीन प्रकारे त्याचं त्यांनी पुढे त्याचं असं बायफर्केशन केलं. म्हणजे सगळेच करायचे म्हणजे त्यावेळेला की एक तर म्हणजे एथिकल मॉरल आणि पॉलिटिकल देखील. तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट मला जी सांगायची आहे की त्यानं एक धर्म म्हणजे सिविक सोसायटीमध्ये माणसाने कसं वागलं पाहिजे ते जर त्याचं जे म्हणणं आहे ते पण आपल्या धर्माच्या किती निगडीत जवळ आहे. की त्यांनी सांगितलं की माणसाने जे कर्म त्यांनी शब्द वेगळे वापरलेत पण त्याचा जो मतितार्थ आहे तो असा आहे त्याचा जो धर्म आहे माणसाचे कर्म आहेत ऍक्शन्स आहेत त्याचे जे ते ऍक्शन्स जे आहेत ना ते काय चांगले वाईट नसतात त्याच्यामध्ये काही. आपल्याला त्या ऍक्शन्स बघायचे नाहीत आपण.
आपण त्या माणसाचा हेतू बघितला पाहिजे. त्याच्यावरनं ठरवायचं आपण ही ऍक्शन चांगली आहे का नाही. हे त्याने महत्वाचा एक मुद्दा त्यावेळेला मांडला होता. हा अनेक ठिकाणी त्याचा प्रचंड प्रमाणात प्रभाव आहे इमॅन्युअल कांट. त्याचा ह्याच्यावरनं आता म्हणजे जे लिगल सिस्टीम आहे त्याच्यावरती ह्याचा परिणाम झाला ह्या विचारांचा. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्यानं हे जे जग आपण अनुभवतो, हे जग आपण स्पेस आणि टाइम मधनं अनुभवतो, असं त्यांनी एक मुद्दा मांडला. आणि हा मुद्दा वापरून तो खूप पुढे त्याच्यावरती काय काय करू शकला. ह्याचं आपलं जे वेदांताचं पॅरलल आहे त्याच्यात, की आत्मा आणि अनात्मा, की फक्त जगामध्ये दोनच गोष्टी आहेत. एक आत्मा आहे आणि एक इतर सर्व गोष्टी आहे. म्हणजे एक आपण आहोत आणि बाकी इतर सगळं जग, अशा दोन आपण गोष्टी बघू शकतो. की मी हात म्हटलं, हा की हा हात म्हणजे मी नाही, हा माझा हात आहे, हे आपल्याला माहिती आहे. वेदांतामधला हा अगदी मूलभूत मुद्दा आहे. हा हा मुद्दा त्यांनी ह्या स्पेस अँड टाइम मध्ये मांडला आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं जग जे आहे ते जग आपण ह्याच्यामधनं बघायला पाहिजे किंवा बघितलं जातं असं म्हणा. आणि त्याचा गमतीचा भाग असा आहे की हा हे पुस्तक, हे विचार, हे अल्बर्ट आइन्स्टाईनने वाचलेले होते. आणि त्याच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये स्पेस टाइम फॅब्रिक हा मूलभूत पाया आहे. त्याच्या असं कुठेही लिहिलेलं नाही आहे असं की त्यांनी त्याच्यावर प्रभाव झाला कांटच्या लेखनाचा, विचारांचा, असं कुठं लिहिलेलं नाही. पण आय एम जस्ट पुटिंग टू अँड टू टुगेदर की त्यांनी हा अभ्यास केलेला होता आणि त्याच्या थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. आणि आपल्याला हे जे स्पेस टाइम आहे हे वेदांतामध्ये देशकाल या नावाने आपण अनेक ठिकाणी त्याचा आपण त्या आढळतं आपल्याला. वेदांतामध्ये तर प्रचंड ह्याच्यावर अभ्यास झालेला आहे. आणि जाता जाता शेवटचा म्हणजे की कांट नंतर इतर जे विचारवंत आले ज्यांनी ह्याच्याकडनं आयडियाज घेतल्या आणि त्यांनी जग बदलून गेलं. त्यातले एक दोन मोठी नावं म्हणजे हेगल आणि कार्ल मार्क्स, ज्यांनी कम्युनिस्ट आयडियाज आणल्या आणि त्यांनी आपल्याला माहितीच आहे की जगामध्ये कसं परिवर्तन झालं. असा हा खूप महान मोठा ऋषी हा एप्रिल 22, 1724 18व्या शतकात जन्माला आला. गेल्या वर्षी त्याचं 300वे त्याचे जे वाढदिवस त्याचा साजरा झाला बऱ्याच ठिकाणी. आता देखील तुम्हाला एखाद्या वेळेस ऐकायला मिळेल किंवा कुठेतरी पाहायला मिळेल तर तुम्हाला त्यावेळेला लक्षात येऊ दे की असा हा इतका मोठा माणूस होऊन गेला.